नमस्कार. आज आपण एका खूप जुन्या पण तितक्याच महत्त्वाच्या कथेबद्दल बोलणार आहोत. ही एक अशी कथा आहे जिथे एका माकडाचा राग आपल्याला गर्व आणि टीकेबद्दल एक मोठा धडा शिकवून जातो. आणि गंमत म्हणजे हा धडा आजच्या काळातही आश्चर्यकारकपणे लागू होतो. आता विचार करा, एका रागावलेल्या माकडाचा आणि एका द्वेष करणाऱ्या विद्यार्थ्याचा काय संबंध असू शकतो? वरवर पाहता काहीच नाही, बरोबर? पण चला, ह्या दोन पूर्णपणे वेगळ्या दिसणाऱ्या गोष्टींना जोडणारा धागा शोधूया. चला, कथेची सुरुवात करूया. कल्पना करा हिमालयाच्या उंच पर्वतरांगांची. धो धो पाऊस कोसळतोय, वादळ घोंगावतंय, आणि अशा वातावरणात एक हुशार सिंगिला नावाचा पक्षी आपल्या छान, मजबूत आणि उबदार घरट्यात अगदी आरामात सुरक्षित बसला आहे. पण त्याच झाडाखाली एक वेगळंच चित्र दिसते. एक माकड बिचारं पावसात भिजून थंडीने कुडकुडते. हे पाहून पक्ष्याला त्याची दया येते. त्याचा हेतू चांगला आहे खरंच, त्याला मदत करायची आहे, पण कधीकधी चांगल्या हेतूने दिलेला सल्लासुद्धा कसा उलटतो हे आपल्याला आता कळेल. आणि इथेच कथेला एक महत्त्वाचं वळण मिळतं. एक साधा संवाद जो मदतीसाठी सुरू झाला होता तो अपमानात कसा बदलतो आणि संघर्षाची ठिणगी कशी पडते ते आता पाहूया. तर तो पक्षी त्या माकडाला पाहतो आणि अगदी सहजपणे एक प्रश्न विचारतो. तो म्हणतो, "अरे माकडा, तुझे हात पाय चेहरा सगळं माणसासारखं आहे, मग स्वतःला वादळापासून वाचवायला एक घर का नाही बांधत?" बघा, यात काहीच वाईट हेतू नव्हता, फक्त एक साधा तर्कसंगत प्रश्न होता. आता यावर माकड काय उत्तर देतं ते ऐका. वरवर पाहता त्याचं उत्तर खूप नम्र वाटतं. तो म्हणतो, "अरे पक्षा, माझं शरीर माणसासारखं असेल, पण त्यांच्यासारखी बुद्धी मला कुठे?" असं वाटतं की तो जणू काही आपली मर्यादा मान्य करतोय. पण त्याच्या मनात काहीतरी वेगळंच शिजत होतं. पक्षाला वाटतं की माकड निराश झाले, म्हणून तो त्याला अजून प्रोत्साहन द्यायचा प्रयत्न करतो. तो म्हणतो, "अरे चंचल मनाने काही साध्य होत नाही. थोडा प्रयत्न कर, सद्गुणी बन आणि निदान पानांची तरी एक झोपडी बनव." पण हाच काळजीपोटी दिलेला सल्ला माकडाला मात्र जिवारी लागतो. तो सल्ला माकडाला अजिबात आवडत नाही. त्याच्या मनात गर्व आणि राग एकदम उफाळून येतो. त्याला असं वाटतं की हा पक्षी आपल्या उबदार घरट्यात बसून आपल्याला टोमणे मारतोय, आपली लायकी काढतोय. मदत नाही तर हा अपमान आहे, असं त्याला वाटू लागतं. आणि मग काय, रागाच्या भरात माकड विचार करतो, हा माझा तिरस्कार करतो, आणि पुढच्याच क्षणी तो त्या पक्षाच्या सुंदर मेहनतीने बांधलेल्या घरट्यावर हल्ला करतो, त्याचे तुकडे तुकडे करून तिथून निघून जातो. बघा, एका चांगल्या सल्ल्याचा शेवट कसा विनाशात झाला. पण या विचित्र वागण्यामागे नक्की दडलंय तरी काय? आता या कथेमागची खरी कथा पाहूया. ही फक्त एक प्राण्यांची गोष्ट नाहीये. ही गोष्ट स्वतः गौतम बुद्धांनी सांगितली होती आणि ती एका खऱ्या घटनेवर आधारित होती. एका मठात एका ज्येष्ठ गुरु आणि त्यांच्या एका तरुण गर्विष्ठ शिष्यामध्ये जे घडलं होतं त्यावर प्रकाश टाकण्यासाठी. आणि हा शिष्य कसा होता ते बघा. आधी त्याने दुसऱ्याचं काम स्वतःच्या नावावर खपवलं, मग पाण्याबद्दल खोटं बोलला. इतकंच नाही तर आजारी गुरूंच्या नावावर मागवलेलं जेवण स्वतःच खाल्लं. आणि प्रत्येक वेळी जेव्हा गुरूंनी त्याला समजवण्याचा प्रयत्न केला तेव्हा त्याने तो सल्ला अपमान समजला. त्याचा राग, त्याचा द्वेष वाढतच गेला आणि त्याचा शेवट झाला गुरूंची झोपडी जाळण्या. आणि इथेच बुद्ध त्या दोन्ही कथांना एकत्र आणतात. भूतकाळ आणि वर्तमानाला जोडणारा एक दुवा आपल्या समोर ठेवतात. बुद्धांनी मग उलगडा केला. ते म्हणाले, या दंतकथेतला शहाणा पक्षी म्हणजे दुसरं कोणी नसून मीच होतो, बोधिसत्व. आणि तो कृतघ्न माकड, तो हाच तरुण शिष्य होता. जसं तेव्हा माकडाने घरटं तोडलं तसंच आता ह्या शिष्याने झोपडी जाळली. म्हणजे बघा, घटना तीच, फक्त पात्र आणि काळ बदलला. बुद्धांचे शब्द ऐका. ते म्हणाले, बंधूंनो, या तरुणाने फक्त आत्ताच झोपडी जाळली आणि त्याला समजवणाऱ्यावर राग काढला असं नाही. तो त्याच्या पूर्वीच्या जन्मातही असाच रागीट होता. यातून एक गोष्ट स्पष्ट होते. टीकेला रागाने उत्तर देण्याची ही प्रवृत्ती काही नवीन नाही, ती कालातीत आहे. तर मग या सगळ्या कथेतून, त्या घरट्यातून आणि त्या झोपडीतून आपल्याला नक्की काय शिकायला मिळतं? यातून मिळणारा धडा खरंच खूप मोलाचा आहे. या कथेचं सार असं आहे की ही गोष्ट फक्त एका माकडाची नाहीये. ही आपल्या सगळ्यांसाठी एका आरशासारखी आहे. ती दाखवते की जेव्हा आपला अहंकार, आपला गर्व दुखावतो तेव्हा आपण किती सहजपणे
चांगल्या सल्ल्यालाही वैयक्तिक हल्ला समजू शकतो. आणि त्या रागाच्या भरात आपण नातं किंवा संधी दोन्ही तोडून टाकतो. आणि कथेचा शेवट करताना बुद्धांनी धम्मपदातील एक महत्त्वाचा श्लोक सांगितला. त्याचा अर्थ असा आहे की जो तुमच्या चांगल्या सल्ल्याचं उत्तर विनाशाने देतो, अशा मूर्ख माणसाच्या संगतीत राहण्यापेक्षा एकटं चालणं कधीही चांगलं. आणि याच प्रश्नावर आपण थांबूया की चांगल्या हेतूने दिलेला सल्ला कधी एक मौल्यवान भेट वाटतो आणि कधी तोच सल्ला एक धोका वाटू लागतो. ही प्राचीन कथा आजही आपल्याला आपल्या नात्यांबद्दल, आपल्या वागणुकीबद्दल विचार करायला लावते.